कुलगुरू पदावरील नियुक्ती रद्द केल्याप्रकरणी डॉक्टर अजित रानडे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली। पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांना पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता। डॉक्टर रानडे यांची नियुक्ती यूजीसी निकषांनुसार झाली नसल्याचा दावा विद्यापीठाने केला होता। या विरोधात डॉक्टर रानडे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली। विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी 23 सप्टेंबरपर्यंत करू नये असे निर्देश कोर्टाने दिलेत। तर गोखले विद्यापीठासह अन्य प्रतिवाद्यांना 21 सप्टेंबरपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत। नियमित खंडपीठ नसल्यामुळे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने सुनावणी घ्यायला नकार दिला। मात्र रानडे यांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे। दरम्यान कोण आहे डॉक्टर अजित रानडे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक आहेत। शिक्षण IIT मुंबई आणि IIM अहमदाबाद मधून त्यांनी पूर्ण केले। ब्राउन विद्यापीठातून त्यांनी PhD सुद्धा केली आहे। विमा तसंच खासगी क्षेत्रामध्ये अनेक मोठ्या पदांवर त्यांनी काम केले। शासकीय योजना आणि धोरण या संदर्भात त्यांचा सखोल अभ्यास आहे। रोजगार हमी योजना तसंच तत्सम योजनांची आखणी आणि अंमलबजावणी यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे। पुण्यामधील नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सचे कुलगुरू म्हणून 2 वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली। प्राध्यापक पदाचा अनुभव नसताना कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्यामुळे वाद ओढवला आहे।